हम या आदिवासी लोग या मालेगांव में आज आए ना, वो अखिल भारतीय किसान सभा इसके नेतृत्व में जीपी गावित साहेब यांचे नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आणि हमारी मांगे हमारे वन जमीन संदर्भ में के बरेच से दिन से हम ये वन जमीन जो खेड़ रहे वो फॉरेस्ट डिपार्टमेंट आते ना, वो आते चारा खोद के निकल जाते ना, वो हम रुकवाना है इसके। वो 7/12 हमको पेशर मिलना चाहिए। वो 7/12 इतर में डालते वो नहीं चाहिए हमको पेशर। और रेशन का समस्या है कि वो जाति को दाखले उसको भी हमें देना चाहिए। हमारे पुरावे नहीं रहते हमारे आदिवासी लोग के पास, तो 2 पुरावे जब ग्राम सभा के आप पंचायत के ठराव पे हो जाता है आदिवासी काम जाति पड़तालनी जो है ना, वो हो जाना चाहिए। और हमारी एक समस्या ऐसे हमारे जितने भी मालेगांव में आदिवासी बांधव आए ले, वो फॉरेस्ट डिपार्टमेंट खुद उसकी ज़मीन पे जाने का और थड़ पानी करने का, बिग पानी लगाने का है, वो इसकी जवाबदारी लेने का है। वो क्या चारा खोदने वाले को इसको भी रुकवाना चाहिए। प्रांत साहब को बताए ले, उसको हमारी काळजी लेना चाहिए। इसके लिए हम धन्यवाद बोलते। आंदोलन पूरा महाराष्ट्र बहुत जगह जगह पे चालू है। अब इधर गाय साहब आने वाले हैं 2 बजे तक नेतृत्व में, वो आएंगे। वो आज आने वाले थे, लेकिन आज बड़े से तालुका में चर्चा हो रही है उसकी, तो वो कल आए अपना आने वाले हो 2 बजे टाइम दिया ले, पण हम ठीक से नहीं बता सकते 2 बजे आएंगे का 4 बजे आएंगे। पण जब तक हमारा निकाल लगता नहीं, 4 दिन और 5 दिन रुकना चाहिए हमको, या हमारे आदिवासी बंधु सब यहाँ रुकेंगे। हाँ, हम सब परिवार सब आए ले, छोटे छोटे बच्चे सब आए ले, क्योंकि हमारा जो न्याय है वो मिलना चाहिए। हमारा जो हक है वो हमको चाहिए, इसके वास्ते हम यहाँ रुके ले। अभी प्रांत ऑफिसर आपके पास आए थे, क्या बता रहे? हाँ, वो जो हम जितना दिन ऑफिसर माने ले, जितना दिन यहाँ रुकेंगे, हमें जो निकाल लगते नहीं ना, 10 दिन लगेंगे, 5 दिन लगेंगे, वहाँ बैठेंगे हम। हमें जो समस्या है वो पूर्ण होना चाहिए। जो मांगे जितने मांगे हम बताते, हम 16-17 मांगे वहाँ पे डाले ले आश्वासन में। हमको मालूम है वो इतना उनके अंदर नहीं है, पर जितने पर डिपार्टमेंट है, वो पर डिपार्टमेंट वो प्रांत साहब के अंदर में, इसको वो हैंडल करना चाहिए कि हमारी मंजूरी। अभी जो प्रांत साहब आए थे वो बता के गए कि छोटे लड़के और बुजुर्ग आदमी उनको लेके अभी ठंडी का टाइम है, तो जाओ बोले, तुम बाद में तुम्हारा जब निकाल होगा तब हम तुमको बता देंगे क्या है क्या नहीं। लेकिन ये क्या है, हमेशा ऐसा ही होता है। जब तक पूरे इंडिया में ये तो चालू है, तो जब तक अपना हमारा निकाल लगता नहीं तब तक तो हम नहीं रुकने वाले आदमी। ये जो हमारा बोरिया बिस्तर लेके आए, हम रास्ते पे बैठने वाले, तो जो होगा तो ऐसे भी तो हम खेत में मजदूरी करने वाले आदमी, तो फिर क्या हमें उधर रहने क्या और इधर रहने का क्या मतलब है? तो कोई भी तो हमको चलेगा, तो इसीलिए हम यहाँ रुकने के लिए तैयार है। तो हमारा जब तक प्रश्न नहीं छूटेगा तब तक तो हम यहाँ रुकेंगे। तो हमें नहीं मिले, अभी हमने वो प्रांत साहब को बताया, साहब को विनती की कि साहब हमें बाथरूम लेडीज के वास्ते तुम कुछ करो, निवेदन दिया उसको। पर लेकिन अभी वो तो बता रहे, अभी इसको उसको बता क्या बताएंगे उसको मालूम, हमको तो नहीं मालूम। लेकिन उनका तो काम है, उनको करना चाहिए। लेकिन अभी उसके हाथ में हम तो नहीं बता सकते, लेकिन हमारी तो गैर सो होगी। सब लोग रास्ते पे बैठे हैं ना, तो लेडीज लोगों के लिए टॉयलेट तो करना चाहिए उन्हें, लेकिन किया नहीं अभी तक। तो उसको बोला मैंने कि साहब तुम जरा जल्दी करो ये, तो अभी क्या करने वाले उसके हाथ में हो। थंडी खूप पडेल, वयस्कर लोक आहेत, त्रास होऊ शकतो, महिला आहे। आणखी प्रशासनातर्फे विनंती राहील की तुम्ही केलं आहे आंदोलन, प्राथमिक स्वरूपामध्ये केलेलं आहे, निवेदन पण दिलेलं आहे। आम्ही सकारात्मक सगळीकडे चालू आहे, उद्या सुरगाण्याला पण आहे, चांदवडला आहे, एवढं आहे। 100% दखल घेतली आहे। आणखी प्रशासनातर्फे जी मीटिंग आहे जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी साहेबाचा पण मला फोन गेला, तर आपण जे निर्णय तुमच्याकडे होण्यासारखे आहेत पॉझिटिव्ह, ते आपण करूया। लहान मुलं किती आहेत, लहान मुलं ज्यांचे आहेत त्यांना तरी पाठवून द्या। हे मी तुम्हाला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नाही, एक माणूस या नात्याने पण सांगतोय, किमान ज्यांचे लहान मुलं आहेत त्या महिलांना तरी घरी पाठवा। मी 100% पण तुम्ही आता ठीक आहे
आणि मी तर महिला सर्वांना पाठवा म्हटलं होतं, पण नाही त्यांना. तर किमान जे लहान मुलं ज्यांचे आहेत तेवढ्यांना घरी पाठवून जवळच आहे. ते लहान मुलं सर ते ऐकणार नाही सर, प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट लहान आहे. मुलं आहेत ना, त्याच्या आई बरोबर होते त्यामुळे आईला किती लहान मुलं आहेत, 5-7 असतील, तेवढ्या महिलांना घरी पाठवा. बाकीच्या महिला थांबताय ना, तुमचं म्हणणं की त्यांना थांबवा आणि तुम्ही ऐका थांबवा. ना सर, ऐका. आता लोक ऐकणार नाही. तुम्ही फक्त आम्हाला एक रिक्वेस्ट आहे, आमची रिक्वेस्ट आहे सर तुम्हाला, आम्हाला थोडीशी सोय गैरसोय होती बाथरूम वगैरेची लेडीजसाठी, तेवढं तुम्ही उपलब्ध करून दिलं काय असतं झालं? बरं झालं असतं बघ. कारण तेवढी महानगरपालिकेकडे लेडीजसाठी ती गोष्टी उपलब्ध नाही, तेवढी तुम्ही करावा बा ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. तेवढं करा वाचल्यास बस तुमचं, बाकी काही तेवढे भेटले आम्हाला खूप खूप मुळेबळ धन्यवाद. टॉयलेट जे आहेत ना ते तुम्ही करतो. हो, तेवढं करा तुम्ही फक्त. ते म्हणे की मी पण विनंती केली म्हणे महिलांसाठी, किंवा महिला आणि मुलांना घरी जाऊ द्या. जे वयस्कर लोक आहेत, त्यांचा 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे, थंडीचा त्रास होऊ शकतो त्यांना. आता ते ज्येष्ठ मंडळीच ऐकायला तयार नाही. ते म्हणतात आता आमचं राहिलंच काय आहे बुवा, तर आम्हाला इथं आता जे झालं ते झालं बुवा, का पूर्ण आयुष्यात या गोष्टी झाल्या बुवा, तर मग आता काय किती पळायचं इकडे तिकडे, जे होईल ते होईल. त्याच्यामुळे ते ऐकायला तयार नाही. फक्त विनंती एवढी एकच आहे, तुम्ही जर आम्हाला बाथरूमची सुविधा केली तर चांगली गोष्ट उपलब्ध होईल बुवा, दुसरं काही नाही. कारण सगळ्यात मेन तेच आहे, लेडीजसाठी तेच मेन आहे. माणूस तर काही नाही कुठं जाऊ शकतो, पण लेडीज कुठे जाणार आहे तेवढं तुम्ही उपलब्ध करावं बुवा असं. हा धरणा आमचा प्रश्न आहे की आमची जमीन आमच्या नावावर झाली पाहिजे. कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही जमीन कसत आहे, पण आमची जमीन आमच्या नावावर झाली नाही. त्याच्यामुळे आमची जमीन आमच्या नावावर झाली पाहिजे व त्याच्यामुळे आम्ही हा धरणं आंदोलन केलं आहे. आणि शेतीमालाला भाव पण भेटायला पाहिजे. दुष्काळी एवढा आता पूर्ण तालुक्यांमध्येच निसर्गाने साथ दिली नाही, त्याच्यामुळे थोडंसं दुष्काळ पण जाहीर झाला पाहिजे. याच्या संदर्भात मोर्चा काढला आहे आणि या धरणं आंदोलन आहे विथ आमच्या लोकांना रेशन कार्ड वगैरे जे आहे. आता ज्या लोकांना गरजूदार लोक आहेत त्यांनाच रेशन कार्ड नाही आहे, ज्या लोकांना गरजू म्हणजे त्यांना गरजेचे आहे पिवळे रेशन कार्डाचे त्यांना नाही आहे, त्यांना केसरी कार्ड आहे. तर पिवळे कार्ड पाहिजे बुवा असं आमचं म्हणण्याचं तात्पर्य आहे बुवा. काही लोकांना घरकुल योजनेत बसवायला पाहिजे. काही लोकांना ज्या आता 4-4 मुलं आहे, काहींना त्यांना मुलं बाळ असताना 4-4 कुटुंब, एका घरात 4-4 5-5 कुटुंब आहे, त्यांना एकच घर एका घरात, ते काय करणार आहे बुवा. मग त्यांना ती गोष्ट उपलब्ध झाली पाहिजे बुवा. आणि आमचे जातीचे दाखले वगैरे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लागावं, त्याच्याकरता आम्ही धरणं आंदोलन केलं आहे. ते जागा आहे, तो जागा कोणाची आहे आता काय जमीन ही वन जमीन विवाद चालू आहे, तो काय हो विवाद चालू आहे त्यांच्याशी. ते आमची जमीन मार्गी लागायला पाहिजे व आमचा तसा प्रश्न सुटला, सातबाऱ्यावर लागला पाहिजे. त्याच्यात ते जर याच्यात टाकतायत इतर हक्कामध्ये, ते इतर हक्कामध्ये टाकता नव्हे, ते भोगतदारमध्ये आमच्या नावे टाकले पाहिजे. किंवा काही लोकांना त्यांनी जमिनी दिले 1 गुंठा 10 गुंठा हे दिले, ते त्याच्यात घर बांधू का आम्ही जमिनी करू, त्याच्याकरता ते आम्हाला मागणी केली. आमच्या जेवढी जमीन आहे तेवढी जमीन तुम्ही आम्हाला दिली पाहिजे वा असा आमचा प्रश्न आहे वा. कोणाचं मार्गदर्शन JP गावित यांच्या मार्गदर्शनाचं आहे.